बसलाय गाडीत. लाईटी बंद करा आतल्या. ए प्रसन्ना, मम्मा काय म्हणते बघ. भारी भारी इकडच्या बाजून. सेल्फी स्टिक वरती काढले का ऐश्वर? सेल्फी स्टिक अरे घे की वरती वर घे. हां बस पर्समध्ये ठेवते माझ्या असू दे. प्रसन्न डिकी खोल. चला हे झाले परत चप्पल. होय बस 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 बस. आता कसं चला आई साहेब. म्हणून त्यांना माहित आहे टाइम कितीचा आहे काय सालला पाच काय नाही द्यावा तुमच्या मनाने. आई साहेबांचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो आता. ऐश्वरला किती दिवस झालं तिथं यायचं होतं मंदिरात. हे दरवाजा मी बंद केला नाही ताई बघ, बंद करलेत. आणि तो काय बोलला पण नव्हता. भाऊजीने कसं त्याच्या मनातलं ओळखलं. चक्कर आल्यासारखं होते बाबा. इथं शूटिंगला अलाउड आहे का ग? सकाळी सकाळी दर्शन घ्यायला बरं वाटते, गर्दी नसते काय नाही. भाऊजी दर्शन घेऊन पण आले बाहेर. भाऊजी शूटिंग घेऊ देतील का? शूटिंग विचार तर मग काढा दिसतो. बरं बरं ठीक आहे, विचारून घेते. बाहेरचं तरी घेऊया की मस्त बरं का. हां दर की बाळा टोपी घाल. मुंज झाली आहे तुझी, टोपी घाल. हां घेते आल्यावर. चला बघू आता विचारूया आपण. पूजा चालली म्हणले. छान झालं दर्शन, मस्त एकदम. अजिबात गर्दी नाही काय नाही. हां नाही बाहेरूनच घेतलं, आतमध्ये विचारल्यावर नको म्हटले शूटिंग. ऐश्वर लहान असताना लक्षात आलं. भाऊजी आम्हाला घेऊन आले होते ह्यांना मला आणि ऐश्वरला. मावशीला ये की म्हणा. सकाळी सकाळी असं दर्शन घ्यायला मस्त वाटतं एकदम. गर्दी नाही काय नाही. शिखर बघा पाठीमागं इकडे दिसत असेल. ऐश्वर बाहेरचं घेऊ शकतोय शूटिंग, आतमध्येच अलाउड नाही फक्त.
हो हो. मस्त वाटलं म्हणतोय. त्याला लय वाटत होतं मनात ना, पण काय बोलला नाही तो, आहे ना ईश्वर. पाठीमागे आहे तिकडं. चला चला पटकन. चला, प्रदक्षिणा पूर्ण झाली. हवं आहे कसं ना. दोन नद्यांचा संगम आहे इथे. आले 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 आले. भीमा आणि नीरा नदीचा इथं नरसिंगपूरला संगम झालेला. भीमा आणि नीरा नदी. हा, ही आलेली इकडून भीमा नदी आणि तिकडून आलेली नीरा नदी, या दोन्हीचा संगम नरसिंगपूरच्या नरसिंहा भाषेत, म्हणून नरसिंगपूरला नाव पडलंय नरसिंगपूर. गाडीत स्वामींचं भजन लागलं आणि सगळं वातावरण अगदी प्रसन्न झालं. भजन म्हणत म्हणत आम्ही प्रवासाचा आनंद घेत होतो आणि टाळ्यांच्या गजरात श्री स्वामी समर्थांचं नाव घेताना मनाला एक वेगळी शांतता मिळत होती. प्रवास किती पण लांब असू द्या, पण स्वामींचं नाव जर सोबत असेल ना तर अजिबात थकवा जाणवत नाही. मी आलो की पार्सल घेऊन आम्ही तो. मला नको बरं का काय का रे गुंडो आम्हाला आपलं आरसा खाली तसं दरवाजा उघडून काय तर पाक दुकानच दाखवतो सगळं. चला हात धुवून चला, खावा पटपट, वेळ होतोय. चला आता नाश्ता करतो अगोदर आणि मग नंतर मग ब्लॉग कंटिन्यू. 32 वेळा चौथी सांगायचा. झालं एक 2 मिनटं. मस्त असा नाश्ता झाला, जेवण केल्यासारखं. भाऊजींची गडबड. शूटिंग सुरू झाल्यामुळे गप बसले, नाही तर आवरा 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 चालूच होतं. चला बस ना बाळा पटकन. आईचं होतंय माझ्यात. आवरा आवरा चला. चला मी औषध घेते आता अगोदर. औषध घे पहिलं, जेवण जरा झालंय. पाणी दे गं. पाण्याची बाटली आहे. औषधं घ्यायची होती, त्यामुळे एका ठिकाणी थांबून नाश्ता केला. आणि प्रवासामध्ये बघा, शरीराकडे पण लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की मला वेळच्या वेळेत औषधं घ्यायला सांगितले डॉक्टरांनी आणि मी नेहमी काळजीने ती घेतेसुद्धा, मग प्रवासात असो किंवा घरी असो, कारण स्वतःची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तर आत्ता आम्ही निघालो आहे सोनारीला. नाथबाबांचं मूळ स्थान सोनारी, तिकडे निघालो. काशी आहे की मूळ स्थान, पण काशीवरून नंतर सोनारीला आणि सोनारीवरून मसवड आणि मसवडवरून परत खरसुंडीला, असं नाथबाबा. चला ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा, खूप छान ब्लॉग असणार आहे. प्रसन्ना ऐश्वर बसलाय पुढं. ऐश्वर खिडकी बंद कर. वारं लागा इकडं, मला वारं पडत नाही. ऐश्वर पुढं बसलाय, भाऊजी गाडी चालवते. ती हित आहे ती थांब. चंद्र इकडं घाला. तर आता आलोय सोनारी मध्ये आम्ही. किती वाजले? 8:30 वाजलेत सकाळचे, बरोबर 8:30 वाजलेत. 8:30 वाजता इथं आलोय सोनारीमध्ये. लवकर निघालो होतो त्यामुळे. चल चप्पल ठेवा. तिथंच ठेवू द्या, गाडीत ठेवायला पाहिजे. ऐश्वर चप्पल काढित थोडा. पर्स घे, बॉटल टाक ह्याच्यात.
खरसुंडीची माकड आणि ही माकड फरक चला सांग भलं पिशवीकडेच बघते पण येणार की बघते पिशवीकडे ती बरं झालं लवकर आलो सकाळी ती गर्दी नाही ना ओरडली जरा चावलं तर काय भीती वाटते मला बाबा पकडलं येऊन पायाला माझ्या म्हणून ओरडले सकाळी सकाळी आल्यामुळं गर्दी नाही जास्त छान दर्शन झालं आणि इथं सुद्धा मंदिरामध्ये दर्शन म्हणजे शूटिंग घ्यायला अलाउड नव्हतं त्यामुळे नाही घेतलं मी कुठं गेली होती ती दोघं ग होय का गोरक्षनाथ चला लय गरम व्हायला लागलं. अरे नाही तर इथं बसा मग अरे पुढं बसाय त्यांना नको आहे पुढे बसायला लागलंय गुलाल लागलंय. दोघांना पण इथं बसा म्हटलं तर नको म्हणते चला मग मी बसली पुढं मग इथं पर्स माझी कुठे ठेवली दे मग इकडं हा बंद कर हो आता कुठं बारशी ना आता बारशी आता ऊन जाणवायला लागलंय का नाही गरमी जाणवायला लागली इकडं भयंकर गरमी आहे ह्या साईडला खाली ऊन लागते रे मोबाईल घेतला तर 256 जीबीचा घेणार आहे का स्टोरेजसाठी होईल तेवढं शूटिंग घ्यायची फिल्म बनवणार आहे एक फिल्म बनवणार आहे ती फिल्म जर बघायची असली तर सबस्क्राईब करू नका का बरं असं का मग तर मुद्दाम बघायचे नाही म्हणजे सबस्क्राईब करते मुद्दाम कर कसली कॉमेडी झाली काय मस्त वाटलं आई ग श्रीराम जय राम जय राम. व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे ब्लॉग मी इथंच थांबवते आणि यापुढचा जो आम्ही प्रवास केला आहे कुठे कुठे गेलो आहे काय ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच पाहायला भेटेल आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.